नमस्कार मंडळी, आज आपण रक्षाबंधन विशेष तोंडात टाकताच विरघळणारे एकदम खुसखुशीत असे रवा नारळाचे लाडू बनवणार आहोत. पाकातले हे लाडू आहेत. पाकातले लाडू बनवताना बऱ्याच जणींना टेन्शन येतं की पाक बिघडणार तर नाही ना, पाक पुढे जातो किंवा मग कच्चासुद्धा काही जणांचा राहतो. तर आज आपण एकदम एक सिक्रेट पद्धत वापरून एकदम खुसखुशीत असे रवा नारळाचे लाडू बनवणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा पाक कधीच चुकणार नाही अशी मी गॅरंटी देते. पाक मोडण्याच्या या सिक्रेट ट्रिकमुळे रवा नारळाचे लाडू एकदम खुसखुशीत होतात. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी लाडू बनवण्यासाठी 2 वाट्या रवा, 1 वाटी नारळाचा चव आणि 1 वाटी तूप घेतला आहे. नारळाचा चव ज्या वाटीत भरला आहे त्या वाटीच्या सहाय्याने मी सर्व मोजून घेतलेलं आहे. रवा बारीक घ्यायचा आहे. मोठा असेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता. सुरुवातीला कढईमध्ये 1 वाटी तूपमधलं 2 चमचे तूप मी साईडला ठेवलं आहे. ते मी पुढे सांगतेच कशासाठी साईडला ठेवलं आहे ते. तर सुरुवातीला हे तूप आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. लगेच त्याच्यात रवा मिक्स करायचा नाही. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यात रवा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने थोडासा रवा तुपामध्ये टाकून चेक करून पाहू शकता. तर आणखीन तेवढं गरम झालं नाही. तर आत्ता तुम्ही बघू शकता लगेचच रवा वरती यायला सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीचं तूप गरम झाल्यानंतरच त्याच्यात रवा मिक्स करायचा आहे. तर रवा घालून छान याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटे रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. त्याचा कलर बदलू द्यायचा नाही, परंतु पूर्णपणे कच्चेपणा घालवण्यापुरतं आपल्याला त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत याला व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. रवा व्यवस्थित भाजला तरच लाडूसुद्धा एकदम खुसखुशीत तयार होतात. तर इकडे बघू शकता, इथे मी 7 ते 8 मिनिटे एकदम लो गॅसवर रवा व्यवस्थित असा भाजून घेतला आहे. नंतर आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून एवढं ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. तर ओल्या नारळाच्या वरची काळी पाट मी काढून मिक्सरला त्याचे बारीक तुकडे करून फिरवून घेतला आहे. कारण काळा भाग जो नारळाचा याच्यात वापरला तर लाडू पांढरे शुभ्र दिसत नाहीत, काळपट दिसतात. तर नारळ घालून आणखीन 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जर नारळ व्यवस्थित नाही भाजून घेतला तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. व्यवस्थित नारळ याच्यामध्ये भाजून घेतल्यानंतर 15 ते 20 दिवस हे लाडू आरामात टिकतात. तर नारळ घालून आणखी 7 ते 8 मिनिटे मी याला छान असं भाजून घेतलं आहे. कलर त्याचा बदलू द्यायचा नाही. त्यामुळेच गॅस कुठेही मोठा करायचा नाही, कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं भाजून झालं आहे. इथे मी गॅस बंद करते आणि हा रवा आता ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही कढईत तसाच ठेवला तर मिश्रण खूप गरम होऊन लाडूसुद्धा नंतर कडक होतात. त्यामुळे ताटामध्ये थंड व्हायला काढून घ्यायचं आहे. नंतर इथे आता पाक बनवायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये 1.5 वाटी साखर घालायची आहे. कारण 2 वाटी रवा आणि 1 वाटी नारळाचा चव असं मिळून 3 वाटी होतं. त्यामुळे त्याच्या निम्मी साखर आपल्याला वापरायची आहे. 1.5 वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. हे योग्य प्रमाण आहे पाकाचं. किंवा मग साखर बुडेपर्यंत एवढं पाणी घालायचं आहे. गॅस मोठा करून याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाकाला एकदा उकळी आली की नंतर आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे. कारण पाकाला उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनटातच आपलं हे पाक तयार होतं. तर इथे बघू शकता छान आता याला उकळी आली आहे. गॅस मी एकदम बारीक केला आहे. 1 ते 2 मिनिटे झाले की लगेचच आपल्याला पाक चेक करून पाहायचा आहे. तर इथे प्लेटमध्ये मी या पाकाचे 1-2 ड्रॉप घेतले आहेत आणि पाक हा मी चेक करून पाहत आहे. तर आपल्याला लाडूसाठी 1 तारी पाक लागतो. तर बघू शकता इथे हलकीशी 1 तार तयार होत आहे. आता तो सिक्रेट पदार्थ म्हणजे साईडला जे आपण 2 चमचे तूप काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने तूप घातल्यामुळे पाक आपला अजिबात बिघडत नाही, तो पुढे अजिबात जात नाही. नक्की ट्राय करून पहा. तर तूप घातलं आहे आणि लगेचच ताटामधलं रव्याचं मिश्रण याच्यात घालायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे, कारण पाक तयार झालं की लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे तो पुढेही जात नाही. आणि अशा पद्धतीने तूप वापरलं ना तर
पाक आपला बिघडत नाही, पुढे जात नाही. तर हे रव्याचं मिश्रण घालून छान व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून याला पाऊण तास असंच हे साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पाक व्यवस्थित या रव्याच्या मिश्रणामध्ये मुरतो. तर इथे व्यवस्थित याला मी छान मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवलं आहे. कमीत कमी 1 तास तरी हे असं साईडला ठेवायचं. मध्ये मध्ये त्याला एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर याला असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी मध्ये 2 वेळा याला अशा पद्धतीने मिक्स केलं आणि नंतर झाकून ठेवलं होतं. तर नंतर 1 तासानंतर बघू शकता या रव्याच्या मिश्रणामध्ये पाक व्यवस्थित असा मुरला आहे. एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि शेवटी आता याच्यात 1 चमचा विलायची पावडर घातली आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहे. जर तुमचा पाक कच्चा राहिला, हे मिश्रण जर खूपच ओलसर राहिलं, तर आणखीन 1 मिनिटभर गॅसवरती गरम करायचं आणि नंतर थंड झाल्यावर लाडू वळून घ्यायचे. आणि मिश्रण खूपच कडक झालं, लाडू वळतच नसेल, तर याच्यामध्ये 2-3 चमचे दूध घालून नंतर तुम्ही लाडू वळू शकता. या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर कधीच तुमचा पाक बिघडणार नाही आणि लाडू पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट खुसखुशीत असे तयार होतील. तर इथे बघू शकता एका हाताने सहज आपला लाडू वळला जात आहे. दोन्ही हात लावायची सुद्धा गरज नाही. इथे मी वरून पिस्ता त्याला लावला आहे. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स मनुके लावू शकता, त्यामुळे लाडू दिसायलाही छान दिसतो. सुरुवातीला थोडासा लाडू अशा पद्धतीने वळून घ्यायचा आहे व नंतर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते याला चिटकवायचे आहेत, म्हणजे ते गळून पडत नाहीत. जर वरून चिटकवले तर ते व्यवस्थित राहत नाहीत, गळून पडतात. तर बघू शकता थोडासा लाडू वळला आहे व नंतर याला पिस्ता मी लावून घेतला आहे. अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेते. व्हिडिओत सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लाडू बनवून पहा. तुमचे सुद्धा लाडू एकदम परफेक्ट खुसखुशीत असे तयार होतील आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तर इथे आपले सर्व लाडू व्यवस्थित असे बांधून झाले आहेत, बघू शकता. तर इकडे सर्व लाडू आपले वळून झाले आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये 15 लाडू आपले इथे बनवून झाले आहेत, मीडियम साईजचे. तर इकडे एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे, एकदम खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहेत. एक लाडू मी इथे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे. बघू शकता एकदम कोर्स असं हे टेक्स्चर याला आलेलं आहे. तोंडात टाकताच विरघळणारे लाडू झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.